नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. स्नेहाचा गोडवा निर्माण व्हावा, कणाकणाने स्नेह आपुलकी वाढावी म्हणून रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना डोंबिवली शहर अध्यक्ष महेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रिक्षा चालकांना तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गजानन पाटील, दत्ता वाठोरे, मित्तल शिरसाट, विलास चौधरी, समाधान पवार, शंकर यादव, मुसा शेख, राहुल काटे आदी उपस्थित होते. डोंबिवली रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने आणि संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या सहकार्याने नवी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्षा चालकांची आर्थिक बचत होईल असे प्रकल्प ह्या संस्थेमार्फत राबवण्यात येत आहे. मुळातच रिक्षा चालक मालक ही संघटना ही रिक्षा चालकांच्या हितासाठी आम्ही निर्माण केलेली आहे. रिक्षा चालकांच्या हिताचे उपक्रम आम्ही सातत्याने घेत असतो आणि त्याच निमित्ताने आज संक्रांतीनिमित्त सर्व रिक्षा चालकांचं तोंड गोड व्हावं या हेतूने आम्ही तिळगुळाचं वाटप केलेलं आहे. तुम्ही बघत असाल मागच्या अनेक दिवसापासून रिक्षा चालकांच्या हिताचे अनेक निर्णय या संघटनेने घेतलेले आहेत. रिक्षा चालक आमच्याशी प्रत्येक जोडला पाहिजे, त्यांच्याशी आमचं आपुलकीचं नातं निर्माण झालं पाहिजे या हेतूने आम्ही आज हे तिळगुळ वाटपाचं कार्यक्रम केलं. आम्ही आताच मागच्याच आठवड्यापासून आमच्या युनियनचे सदस्य आहे त्यांच्यासाठी 800 रुपयात पासिंग फी 800 रुपयात करण्यात आलेली आहे. परमिट रिन्युअल असेल त्याचं रेटसुद्धा 800 रुपये. जर तुम्ही एजंटतर्फे गेलात तर ते 1500 ते 2000 रुपये एजंट आकारतात. तर जो भुर्दंड रिक्षा चालकांना बसतो त्याच्यातून सुटका होण्यासाठी आम्ही ह्या योजना आरंभलेल्या आहेत. स्पेअरपार्टवरती घसघशीत सूट देणार आहोत. MRF टायरवरती सुद्धा डिस्काउंट देण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.